आणि एवढे आरोपी जर अटक होत नाही म्हणजे त्या ठिकाणी तिथल्या आमदारांचं नक्कीच या आरोपींना पाठबळ आहे असं आम्हाला शंका आहे। कोणते आमदार नाव? आमदार सुरेश धस यात बीड जिल्ह्यात दौला वडगाव तालुका आष्टी या ठिकाणी आमचं एक गाडे कुटुंब राहत होतं आणि त्या ठिकाणी संत रविदास महाराजांचं अध्ययन केंद्रसुद्धा होतं, परंतु त्या ठिकाणी काही पूर्वीचे वाद असतील अशा वादातून त्यांनी 24 फेब्रुवारीला गाडे कुटुंब नसताना त्या गावगुंडांनी समाजद्रोही गावगुंडांनी त्या ठिकाणी गाडे कुटुंबाचं घर अध्ययन केंद्र हे जाळून टाकलं रात्री। आणि हे सगळं जाळत असताना पोलिसांनी सुद्धा बघण्याची भूमिका घेतली। अशा या कुटुंबाला आणि संत रविदास महाराजांचं अध्ययन केंद्र जाळणाऱ्या सगळ्या आरोपींना तात्काळ अटक व्हायला पाहिजे आणि त्या ठिकाणी अध्ययन केंद्राची पुनर्बांधणी करायला पाहिजे। गाडे कुटुंबाला न्याय देत असताना, पुनर्वसन करत असताना त्यांना आर्थिक मदत आणि त्यांचं घर दुकानाचं जे काही नुकसान झालेलं आहे ते त्या ठिकाणी त्यांना पूर्ववत करून देण्याची जबाबदारी आता शासनाची आहे। या ठिकाणी महत्त्वाचं या ठिकाणी मला बोलायचा उल्लेख करावासा वाटतो, त्या ठिकाणचे आमदार सुरेश धस यांच्या पियेला या घटना झाल्यानंतर आम्ही संपर्क केला आणि संपर्क करून त्यांना सांगितलं की चर्मकार समाजाचं कुटुंब आणि चर्मकार समाजाचं दैवत संत रविदास महाराज यांचं अध्ययन केंद्र जाळण्यात आलं, तुम्ही त्या ठिकाणी भेट द्या आणि पोलिसांना आणि प्रशासनाला त्या ठिकाणी निर्देश करा की मदत मिळाली पाहिजे आणि आरोपींवर कडक कारवाई व्हायला पाहिजे। परंतु त्या ठिकाणी त्या आमदार सुरेश धस का गेले नाहीत याचं आम्हाला एक आश्चर्य वाटतं। खरं म्हणजे लोकप्रतिनिधी हे सर्व समाजाला न्याय देण्याकरता त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी असतात आणि अशी जर त्यांची भूमिका असेल तर चर्मकार समाजाला त्यांच्याबद्दल निश्चितपणे शंका येण्यासारखी ही घटना आहे असं मला वाटतं। आपण जर पाहिलं चालण्याचं आणि त्या ठिकाणी मोठी आर्थिक तडजोड झाली पोलिसांनी केलेली आहे आणि एवढे आरोपी जर अटक होत नाही म्हणजे त्या ठिकाणी तिथल्या आमदारांचं नक्कीच या आरोपींना पाठबळ आहे असं आम्हाला शंका आहे। कोणते आमदार नाव? आमदार सुरेश धस आष्टीचे जे आमदार आहेत त्या आमदारांनी खरं म्हणजे या ठिकाणी लक्ष घालण्याची या वेळ आलेली होती। एक गरीब कुटुंब चर्मकार समाजाचं अध्ययन केंद्र जाळून टाकण्यात येतं आणि बीडची जर आज आपण बघितली महाराष्ट्रामध्ये आज परिस्थिती काय आहे, बीडमध्ये एवढ्या मोठ्या घटना घडतात आणि ही घटनासुद्धा खूप मोठी घटना आहे, परंतु त्या ठिकाणी इतरांना न्याय मिळण्याकरता सुरेश धस पुढाकार घेतात आणि चर्मकार समाजावर अन्याय झाला, चर्मकार समाजाचं दैवत संत रविदास महाराजांचं अध्ययन केंद्र जाळण्यात आलं तरी त्या ठिकाणी जात नाही म्हणजे आमच्या समाजाबद्दल संत रविदास महाराजांच्याबद्दल यांच्या हृदयामध्ये किती किंमत आहे याच्यातून आम्हाला या घटनेतून दिसते आहे।